Hare
कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला
आनंद केळके घरोघर कृष्ण खोकळी जन्माला दुष्टा चळका वसुदेवा होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम
वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचे होता कृष्णाचा अवतार आनंद करती तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती दोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती जयाचे केले स्मरण होय सकळ विधेचे अधिक्रम ते जीवन श्री चरण श्री ते नमस्कार नियतम ओम नमो नारायण होता कृष्णाचा अवतार
आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचते होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंदान करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी करता इथे अभंग जगतमध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय भगवान परमात्म्याची अवताराला आल्याची अनुभूती अवताराला आल्याचं सुख भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आल्याच्या नंतर गोकुळवासियांना गौरवींना सर्वांना झालेलं सुख त्या सुखाचा त्या आनंदाचा अनुभव खऱ्या अर्थाने हा गौरवी माध्यमातून किंवा अभंग रूपी गौरवी व्यक्त करतात साधू संतांचं रक्षण करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी पाखंडाचं खंडन करण्यासाठी भगवान परमात्म्याने ह्या अवतारावरती अवतार लावला पाखंड वृत्तीच्या माध्यमातून भाविक भक्तांना जड जीवाला जीवनामध्ये प्राप्त झालेलं दुःख दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती हे भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं प्रयोजन असतं गोकुळामध्ये जे काही संकट होते जे काही दुःख होतं जी काही दयनीय अवस्था होती भगवान परमात्मा अवताराला आल्याच्या नंतर गोकुळामध्ये काय परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा अनुभव तुकोबाराय मानतात ज्यांच्यामुळे दुःख होतं ज्यांच्यामुळे संकट होतं ज्यांच्यामुळे धर्म लोप पावला होता धर्मावरती ग्लानी आली होती भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आल्याच्या नंतर परिणाम काय झाला तर सांगतात कृष्णा सळका सुटला भगवान श्रीकृष्ण अवताराला आल्याच्या नंतर त्यांचा सळकाव सुटला ते घाबरले ते डगमगले पण ज्यांच्यावरती दुःख होतं ज्यांच्यावरती संकट होते त्यांचा भीतीपणा निघून गेला त्यांचा घाबरटपणा निघून गेला तर त्यांचं परिवर्तन काय झालं तर त्या गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला भगवान श्रीकृष्ण अवताराला आल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये सर्व गोकुळामध्ये आनंद झाला जिकडे तिकडे आनंद उत्सव साजरा करायला लागले गुढ्या उडायला लागले तोरण बांधायला लागले एकमेकांना प्रसाद द्यायला लागले एकमेकांना आनंदाची वार्ता सांगायला लागले आणि म्हणून तो कोबाराय म्हणतात तो अवतारच इतका पूर्णत्व होता इतका महत्वपूर्ण होता का होता कृष्णाचा अवतार आणि आनंद करते आता कशा माध्यमातून फक्त भगवान श्रीकृष्णाच्या अंतरंगाच्या माध्यमातून बाह्य रंगाच्या माध्यमातून दोन्ही रंगाने दोन्ही अनुभूतीने सर्वजण भगवान परमात्मा गोकुळात अवतारला आल्याच्या नंतर सर्व अंगाने त्याच्याशी एकरूप व्हायला लागले आणि तो आनंद उत्सव साजरा करायला लागले कोणत्या पद्धतीने सदा नाम वाचे गाती प्रेम आनंदे नाचती आनंदाने नाचायला लागले कृष्णाचं नामस्मरण करून कृष्णाचं चिंतन करून कृष्णाला स्मरण करून सगळे आनंदाने नाचायला लागले बागडायला लागले आणि इतका आनंद आणि त्या आनंदाने जीवनामध्ये आलेलं संकट जीवनामध्ये आलेलं दुःख काही कर्मयोग असेल काही प्रारब्ध योग असेल काही दोष गोकुळवासियावरती असेल काही संकट गोकुळवासियांवरती असेल त्या सर्वांचा नाश व्हायला लागला सगळ्याचा हरण व्हायला लागला काम आणि हरती दोष सगळे
सगळे आनंदाने त्या गोकुळामध्ये घोष करायला लागले, आनंद उत्सव साजरा करायला लागले. विठ्ठल अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी सर्वांना ज्ञान आहे वक्त्याचं कर्तव्य आहे अल्पाचा परिहार देणं. सालाप्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तसे थोर साधू संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सच्चिदानंद एकनाथ बाबा, तसेच पठारे बाबा या संतांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुदेव बाबा भागवत बाबांच्या मार्गदर्शनाने सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी, खैरगाव साधक मंडळीच्या सहकार्याने, इगतपुरी तालुका साधक मंडळीच्या सहकार्याने उत्कृष्ट असे सर्व गायक वादक गुरुजन मंडळी सगळ्यांच्या सहकार्यानं गेल्या 4-5 वर्ष 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा वैष्णव मेळावा पाडव्याच्या उत्कृष्ट अशा शुभ मुहूर्तावर खऱ्या अर्थानं संपन्न होतोय. आणि खऱ्या अर्थानं जसा गोकुळामध्ये आनंद बघावा, गोकुळामधला आनंद जसा वाचल्याच्या नंतर आतमध्ये निर्माण होतो, तसा आपल्या गावामध्ये ह्या 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं तो आनंद बघायला मिळतो, तो सोहळा बघायला भेटतो, की सुख अनुभवायला भेटतो. आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्व संत मायबापांनी तुम्हा संत होताची सेवा, भगवान परमात्म्याची सेवा, सद्गुरूची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामाराच्या वाट्याला याही वर्षी दिली. त्यामुळे मी सर्व साधक मायबापांना अर्थानं प्रथमतः त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, सद्गुरुरायांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वास्तविक पाहता मी काही मोठा कीर्तनकार किंवा प्रवचनकार अजिबात नाही, पण प्रेमाच्या पोटी, जिव्हाळ्याच्या पोटी भगवान परमात्म्याने साधू संतांनी जीवनामध्ये जी आपल्यावरती कृपा केलेली आहे, त्या कृपेचे काहीतरी पोच पावते. वास्तविक पाहता तुम्ही आपण इतके भाग्यवान आहे का त्या भाग्यवाला पारावारा नाही किंवा त्या भाग्याची गणती करू शकत नाही. जगाच्या पाठीवर ह्या महात्म्याच्या कृपेने जो प्रसाद आपल्याला लाभलेला आहे, जे संतांचे विचार आपल्यापर्यंत आलेले आहेत, ते इतके सोपे मिळणं इतकं सोपं नाही, इतकं सहज नाही आणि इतकं सामान्य नाही. काय वास्तविक पाहता पूर्वीच्या काळामध्ये ह्या कार्यासाठी, ह्या विचारासाठी मोठ्या मोठ्या योगिनी, मोठ्या मोठ्या ऋषींनी कितीतरी तपश्चर्या केली असेल, कितीतरी कठोर साधना केली असेल, तरी सगळ्यांना तंतोतंत हा विषय मिळालेलाच होता किंवा मिळालेला असेलच असं अजिबात नाही. पण बाबांची, श्रीपाद बाबांची कृपा का महाराष्ट्रामध्ये इगतपुरी तालुक्यात घोटी या क्षेत्रामध्ये अवताराला येऊन खऱ्या अर्थानं हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं म्हणून आपण खूप भाग्याचे आहे. बाबांनी जीवनामध्ये आपल्यावर त्याची कृपा केली, जे तत्व आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्या तत्वाचं निरूपण करण्यासाठी, त्याचा उजाळा होण्यासाठी हा वैष्णव मेळावा आहे. वास्तविक पाहता वैष्णव मेळावा म्हणजे नेमकं काय? वैष्णव मेळाव्याचा विचार जर केला आता सध्याच्या स्थितीमध्ये सगळ्यात जास्त मार्केट जर कशाला आले असेल तर अखंड हरिनाम सप्ताह. आपण जोर कशाला देतो जास्त? सत्याला. सत्याचा विचार करतो, सत्यात महाराज सांगतो, सत्याचं नियोजन करतो, मोठे मोठे कीर्तनकार, मोठे मोठे गायक, मोठे मोठे वादक, सत्या जोर कशाला? सत्यावरती. पण वास्तविक पाहता वैष्णव मेळाव्याच्या बाबतीत जर एखाद्याला विचारणा केली तर तो सहज म्हणतो वैष्णव मेळावा ही काय भानगड आहे? लोकांच्या डोक्यात वैष्णव मेळावा नाही,
लोकांच्या डोक्यात वैष्णव नाही, पण सत्याच्याही अगोदर वैष्णव मेळावा होता, आहे आणि राहणार आहे. विठ्ठल शास्त्रामध्ये पुरावा आलेले आहे, शास्त्रामध्ये विचार आलेले आहेत का वैष्णव म्हणून जाया अवघी देवावरी माया. वैष्णव कोणाला म्हणतात? ज्याची देवावरती माया आहे, जो देवाला जाणतो, तो देवाचे रूप झालेले त्याला म्हणतात वैष्णव. वैष्णव संगती सुख वाटे, वैष्णव संगती सुख वाटे. वैष्णव कुठं भेटते? जिथं वैष्णवांचा काय आहे? मेळावा आहे. बरं, नुसता मेळावाच नसून जिथं वैष्णवांचा मेळ आहे आणि मेळावा आहे. आपला जोर सप्त्याकडे जास्त का मेळाव्यात? कुठं जोर आहे आपला? मेळावा डोक्यातच नाही. आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत वैष्णवांची संगत नाही तोपर्यंत असे किती जन्म गेले तरी तुला सुख नाही. विचार करा, वैष्णव मेळावा सप्ताह वेगळा आहे का? तो सुद्धा वैष्णवांचा मेळावाच आहे, पण आम्ही मूर्खपणामुळे त्याला वेगळी झालं लावली. ज्ञानदेव वैष्णव मोठा. माऊली वैष्णव हे वैष्णवांचे वैष्णव आहेत. वैष्णवांचे कोण आहेत? वैष्णव तरी म्हणतात. वैष्णव मेळावा काय म्हणतात? म्हणजे मेळावा तरी काय, कागडात काहीतरी पुरावा आहे ना. खोटं ठरू शकेल का? वैष्णवांचा मेळावा. त्या काळामध्ये त्या संतांना अनुभूती होती, म्हणून बाबांनी ही उत्तम अशी स्थिती लावली. वैष्णव मेळावा. वैष्णव मेळावा ज्याला हे सुख पाहिजे त्याने वैष्णव मेळावा जावं आणि वैष्णव मेळावा समजून घ्यावा, आणि ते सुख 2 दिवसापासून आपण अनुभवतोय. अनुभूती खऱ्या अर्थानं आपल्याला अगदी या काळ्याच्या कीर्तनामधून बघायचे. सांगतात ऐकणारे ऐकतो नाही का? आपला विचार चाललाय का वास्तविक पाहता सप्ताहामध्ये परमार्थामध्ये कुठल्याही गोष्टीला तसं बंधन नाही.
कुठल्याही गोष्टीला तसा नियम नाही. फक्त शास्त्रात एकच अवस्थेला नियम दिलेला आहे. कुठला? नित्य नियमनाम फक्त एकच नियम आहे. तुम्ही परमार्थ कसा करता, कीर्तन कसं करता, काय करता ते महत्वाचं नाही, पण तुम्ही फक्त नाम साधना चिंतन किती नियमात करता ते महत्वाचं आहे. फक्त शास्त्राने एक बंधन घालून दिलं, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप. तसं काल्याला एक बंधन घातलं. काय? आता उच्चारण करायचं म्हणजे का करायचंय, बाकीचं का करायचं नाही, तर भगवान परमात्म्याचं हे पूर्णत्व अवस्थेचं कार्य आहे. पूर्ण अवस्थेचं कार्य, पूर्णत्वाचं म्हणजे कळसाचं जे काम केलेलं असेल ते भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये केलेलं आहे. काल्याच्या माध्यमातून भगवान परमात्मा गोपिकांना तो आनंद दिलेला आहे, त्यांच्या स्वस्वरूपाची ओळख करून दिलेली आहे. आणि खरा काला, खरं कळस, खरी पूर्णत्वाची अवस्था भगवान श्रीकृष्ण कृष्ण अवतारामध्ये केलेली आहे. रामप्रभूच्या आचरणाचं, चरित्राचं आचरण करता करता, श्रीकृष्णाचं उच्चारण करता करता तो साधक कधी पूर्णत्वाला जातो ते त्याला सुद्धा कळत नाही. आणि म्हणून बारकाईने विचार जर केला, ही अवस्था माध्यमातून साधू संतांच्या कृपेने खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली. आणि म्हणून भाग्याचं आहे माझा काला काय, भगवान परमात्मा या अहंगामधून, ह्या गवळणीमधून वर्णन करतात. काय या जगामध्ये वास्तविक पाहता शास्त्रामध्ये वर्णन आलेले भगवान परमात्मा कृष्ण अवताराला आले. गोकुळामध्ये दुष्ट माजले होते, कंस असतील, चावल असतील, मुष्टिक असतील, रामराजामध्ये रावणासारखे असतील, त्याच्या आधी हिरण्यकशिपू सारखे असतील, अनेक महाभाग ह्या भूतालावरती खऱ्या अर्थानं दैत्य अवतारला आले होते. बरं, आता वास्तविक पाहता तेव्हाचा तुम्ही सत्ययुगाचा विचार करा, नंतर त्रेतायुग आहे, आता काय चालू आहे कलियुग. म्हणजे आता विचार करा, सत्ययुगामध्ये दुष्ट म्हणून कोण अवतारला आला? रावण. त्रेतायुगामध्ये कोण होता? कंस. आता कलियुगामध्ये कोण आहे? काही सांगता येत नाही. ज्या अर्थी त्या दोन युगामध्ये होता त्या अर्थी ह्या युगामध्ये सुद्धा असं आणि नाहीच. आता आम्हाला शास्त्राने रावण दाखवला, आम्हाला शास्त्राने कंस दाखवला, पण शास्त्राने कलियुगाचा रावण तसा काय प्रॅक्टिकल केला नाही. पण तो आहे, तो गुप्त स्वरूपाने, पण तो इतका अवघड आहे, इतका अवघड आहे, इतका भयानक आहे का कलियुगामधला कंस जो आहे, कलियुगामधला जो रावण आहे, तो कंस आजही धर्माचा नाश करतोय, आजही धर्म ढासळतोय, आजही सत्यवृत्तीकडे प्रवृत्त होऊ देत नाही, आजही त्या कंसाला भगवान परमात्म्याचं कार्य चालत नाही, सत्य कार्य चालत नाही, त्या कंसाला वैष्णव मेळावा चालत नाही, त्या कंसाला भगवान परमात्म्याची अनुभूती चालत नाही, त्या कंसाला अष्टसात्विकीचा भाव चालत नाही, त्या कंसाला, त्या रावणाच्या अवलादीला वैष्णव मेळावा चालत नाही. बरं, याच्या पलीकडे स्वतःला वाटणार नाही, स्वतः करणार नाही, पण जो करील त्याला सुद्धा करू द्या ना. मग आता नाश कोणच्या कंसाला करायचंय? कंस रावण अजून मेलाच नाही बघा. हे इतके भयान आहेत, इतके भयान आहेत का किती वरती साधलं जाऊ द्या, किती मोठा अधिकारी होऊ द्या, पण या कंसाला जर ठरवलं याचा काटा काढायचा, तर कंस असा काटा काढतो त्याचा का मिळच नाही. आणि ही अनुभूती आपल्याला काही सांगायची गरजच नाही.
आणि कसा अवतार लावला पाहिजे. गोकुळामध्ये कृष्ण नांदतो गोकुळाचा कवच मामा हाय गोकुळामध्ये कृष्ण नांदतो गोकुळामध्ये कवच मामा मारितो गोकुळामध्ये कृष्ण नांदतो गोकुळामध्ये कवच मामा बोटे मोडितो अजून कृष्ण आपल्या जन्माला यायचा बाकी आहे. विठ्ठल, विठ्ठल. बाबा सांगतात गोकुळामध्ये कृष्ण आता वाचले पाहता गोकुळातच कृष्ण आहे पण ओळख नसल्यामुळे घोटाळा झाला. आता त्या काळामध्ये बघा बारकाईने विचार करा शास्त्रामध्ये वर्ण आलेलं ज्या टायमाला पाप वाढलं धर्माची ढासळल्याच्या नंतर याला कारणीभूत का कोण आहे आणि काय आहे. आता विचार करा कीर्तनामधून आपले विषय चालतात कीर्तनामधून कीर्तनकार बोलतात काय बोलतात पण शास्त्राचा आपण बारकाईने विचार करत नाही. वास्तविक पाहता शास्त्र असं सांगतंय की हे समजतंय वासुदेव आहे काय जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवान. आता संतांच्या खोल विचाराने तुम्ही जर विचार केला तर तिथं रावणही नाही आकाराचा कृष्णही नाही इथं पापही नाही इथं पुण्यही नाही इथं द्वैतही नाही आणि आईद्वैत सुद्धा नाही. याच्यामध्ये व्यापकतेने एक ब्रह्म ही वस्तू व्यापक आहे ती तुमच्या आमच्या गुप्त रूपाने आहे पण वास्तविक काय झालं मायेच्या माध्यमातून प्रकृतीच्या गुणदोषातून या सगळ्या दोषाची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या परिवर्तनाच्या माध्यमातून आपण कुठल्या मार्गाला जायचं कुठला मार्ग अवलंबायचा हे आपल्या देह बुद्धी आणि संगतीवरती अवलंबून आहे. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज सगळ्या याच्यामध्ये वर्णन केले पण आताच नाही त्याने पूर्वीच्या जेव्हापासून सृष्टीची निर्मिती झाली आता ह्यात आहे तोपर्यंत माझ्या साधू संतांनी प्रत्येक जीवाचा आत्मचरित्र त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. माझ्या साधू संतांनी वर्णन केलेलं या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात या सगळ्यांना एक गोष्टीचं बंधन आहे ते बंधन म्हणजे कर्मयोगाचं बंधन आहे. काय प्रारब्धाचं बंधन आहे. म्हणून माऊली सांगतात आगा कर्मी जे उरावे ती तै सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगवावे. कर्मयोगाने शांतीप्रम एकनाथ मला केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयुष्य किती प्रभे बंधन कोणासाठी आतासाठी का अरे सर्वांसाठी ते बंधन आहे. मग गोकुळामध्ये दुःख का येत होते याचा सुद्धा मी नेहमी सांगत असतो. फक्त कथेमध्ये वर्णन आलेलं आहे आणि कथेचा सार घेऊन आपल्याला पुढे चालायचे का पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ज्या टायमाला धर्मावरती ग्लानी आली पापाचं अस्तित्व वाढलं तेव्हा वासनाच्या रूपामध्ये पृथ्वी सगळ्या अवत्स रूपी पृथ्वी ब्रह्माकडे जाते. ब्रह्माकडे जात असताना सर्व ऋषी साधू मुनी भक्त संग्रामध्ये भगवान सांगत भगवान महाविष्णूकडे गेले आणि त्या भगवान परमात्म्याची आराधना करायला लागले. भगवान परमात्मा आमच्यावरती दुःख आहे ग्लानी आहे धर्म लोप पावलेला आहे आणि त्याही काळामध्ये आत्ताच्याही काळामध्ये भगवान परमात्मा अवतारला का आले तर त्या काळामध्ये पाप होतं आणि आताही पाप होतं. विचार करा पाप प्रामुख्याने कोणते आहेत. साधूचा छेद म्हणजे काय जे खरे संत अवताराला जे आले त्यांना त्रास करणं त्यांच्या कार्याची विटंबना करणं त्यांना अडचणीत आणणं हे एक महापाप आहे. बालकाची हत्या दुसरी भ्रूण हत्या म्हणतात. गायीची कत्तल धर्म लोपायला सुरुवात कुठून होती. गायीची कत्तल आणि स्त्रियांचा छळ. भगवान परमात्म्याने अवताराला आल्याच्या नंतर बालकांना संरक्षण दिलं म्हणजे गोपाळांचं रक्षण करून गोपाळांसंग खेळ खेळले. गवळणी संघ रासलीला
स्त्रियांना केल्या म्हणजे स्त्रियांचं रक्षण केलं. साधू संतांचं एकीकरण करणं, साधू संतांची धर्माची गुढी बसून गेली आणि वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जाऊन गायी वळल्या, गायी चारल्या म्हणजे गायीचं रक्षण केलं. सगळ्यात महत्वाचा धर्म लोकणं म्हणजे ह्या 3-4 ज्या काही बाई आहेत, हे झालं का धर्म ढासळायला काय होते, सुरुवात होते. आता विचार करा, त्या काळामध्ये कंस हा फक्त निमित्त होता. हो, कंस काय होता, निमित्त होता. आजही कंस निमित्तच आहे. त्या काळात सुद्धा रावण हा निमित्त होता. सांगतात रावणासारखा त्या काळात पंडित कोणीच नव्हता. रावणासारखा कोणी पंडित होता का? भगवान शिवशंकरांनी म्हणे बंगला बांधला, महाल बांधला आणि त्याची पूजा करायला बामण म्हणून रावण बोलवला. कोण बोलवला? रावण बोलवला. परंतु 2 अवस्था त्याच्या चित्तामध्ये होत्या. काय अवस्था होत्या? जेव्हा भगवान शिवशंकराने सांगितलं बोल तुला दक्षिणा काय पाहिजे, रावण म्हणाला देवचन. देवचन दिलं वचन म्हणजे हा महालच मला दक्षिणेमध्ये देऊ. म्हणजे बघा, बामण घरभरणीला बोलावा, दक्षिणेत घरच मागावा. म्हणजे पंडित गेलं. आता इथं बऱ्याच काही ना वाटतं हे खरं वाटतंय बरं का, हे बरोबर आहे बरं का, हे चांगले बरं का, पण रावणाला मंडप सोडला का रावण बिघडला. नको नको नको, आपला सप्तास बरा, आपले बाहेर गेले कीर्तन बरं, ही जे जे रावणाला फक्त इथं बाहेर, पण रावण बाहेर गेलो काय उद्या करेल सांगता येत नाही. काय होता याच्या मागचं कारण मी सांगतोय, शास्त्र सांगतोय का, परमार्थ सुद्धा सांगतोय, आपण करा आपल्या प्रारब्धामध्ये असेल ती गोष्ट घडते, ती स्थिती घडते. बारकाईने विचार करा, त्या काळामध्ये धर्मावरती गुढी का बसली, त्याला आपणच लक्ष. ज्या वेळेला पाप समाजामध्ये वाढेल, दुष्ट अवस्था समाजामध्ये वाढेल, त्यावेळी निसर्ग सुद्धा आपल्यावरती पोहोचतोय. आता तुम्ही बघा, मागे करोनाचा काळ गेला, अनेक संकट गेली, अनेक यातना गेल्या. तुम्हाला सांगतो, गावामध्ये जर एखादा महात्मा अवतारला आला असेल तो गावाला तारू शकतो. एखादा महात्मा तालुक्यात अवतारला आले असेल तो तालुक्याला तारू शकतो, जिल्ह्याला तारू शकतो, राष्ट्राला तारू शकतो, भारताला तारू शकतो, विश्वाला सुद्धा तारू शकतो. कोणीतरी घरामध्ये दैवी माणूस जर जन्माला आला तर तो कुळाचा उद्धार करतो. म्हणून शास्त्र सांगतात, एक जर वारकरी आपल्या कुळामध्ये जर जन्माला आला तर काय सांगतात, किती कुळाचा उद्धार आहे, कोटी कुळाचा उद्धार आहे, कोटी कुळाचा उद्धार आहे. मग आता वारकऱ्याचा विचार करा, धर्म रक्षण करायचं हे आपल्या कार्य आणि कर्तृत्वावर आहे. मग त्या काळामध्ये काय होत होतं, आता सुद्धा कलियुगामध्ये खेळ आहे. समाजाला सत्य लवकर पटत नाही, लबाड पटल्याशिवाय राहत नाही. समाज खऱ्याच्या मागे जात नाही, पण लबाडाच्या मागे गेल्याशिवाय राहत नाही. कलियुगाची थेरी आहे. आणि कलियुगामध्ये सत्य करणाऱ्याला इतक्या अडचणी आणि ज्याला अडचणी नसतील समजून घ्यायचं त्याचं कार्य लबाडीचं तोही लबाड. परंपरा आहे, सगळ्यांना संघर्ष करावा लागलेला. सत्य अवस्था त्या काळामध्ये कोणालाच पटलेली नाही आणि आज सुद्धा पटत नाही. रात्रीचाच विषय झाला. अरे सत्याचं नियोजन कोणी करतं? खाणारे पिणारे पेताड खाताड गावाचा उद्धार होईल. अरे गाव नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. सप्ताह करून गावात एक जर माळकरी होत नसेल, वर्षाला 2 जर माळकरी होत नसेल तर समजा सगळं डुप्लिकेट काम आहे. भजन करता ओंकाराने नरका जाणे चुकेना. म्हणून आपण सावध व्हा. आपण भाग्याचे, खरी वस्तू आपल्यापर्यंत आलेली आहे आणि आपण जर भेसळ होऊ देत असेल समजून घ्यायचं, एक दिवस आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. वरच्या देखाव्याला भाडूच नका तुम्ही. मोठा बाबा मोठा गायक मोठं गाजला, या अधोगतीला हे सुद्धा विषयात मोडणारं साधन आहे. विषयाला आपल्याला नाटणारे काही विषय, रूप रस गंध. भजन हे अंतराने केलं तर साधन आहे, पण वर्चस्वाने केलं तर विषय आहे. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. पतंग, रसने नील, हत्ती यांचं वर्णन आलंय. जसं
पाण्यामध्ये गळ टाकावा आणि गळाला आमिष लावतात म्हणजे गांडूळ लावतात आणि ते पाहून मासा जसा त्याच्याकडे यावा तसा ते गांडूळ त्याला उद्देश करते अरे मत आओ मेरे लिए है मैं आधा हुआ तेरे लिए तू आता है मेरे लिए ऊपर खड़ा है तेरे लिए पण ह्यांच्या विषयात गुंतून जातो कसं तुम्हाला सांगतो हे ताल स्वर गायन भजन आपल्याला कानाला ऐकायला इतकं गोड वाटतं पण त्याचा परिणाम असा उलटा झाला फक्त पक्वाजालाच परमार्थ समजायला लागला पेटीवाला पेटीला परमार्थ समजायला लागला गायनवाला वाटतं ही चाली आहे ते म्हणजे हाच एवढाच माझा परमार्थ आणि हीच माझी सेवा आहे मुळातच हे परमार्थाचा अंग हा परमार्थ नाही पण आधी त्यांच्या दुःख बाबा सांगला पाहिजे चांगला विनोद केला पाहिजे हाशी मजा काहीतरी सांगलं पाहिजे ते कानाला ऐकायला वाटलं पाहिजे त्याच्यासाठी हे साधनच नाही सत्ता लय मोठा झाला पाहिजे 50 गावाने आपलं नाव मूर्ख बनायचं का अजिबात नाही हा विषयच मुळामध्ये जीवनामध्ये नाही तर आपल्याला काय करायचंय तर त्या काळामध्ये भगवान परमात्मा काय आले आपल्याला दुःखाची प्राप्ती दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती कशामुळे होईल आपल्या गावाचा उद्धार कशासाठी होईल तो विचार करून जीवनामध्ये कार्य करायचं आहे ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण कार्य करतो तो जबाबदार आपल्याला वर्चस्व दाखवायचं पण का ते म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है एखाद्या बाळकाला जर नादवायचं असेल आणि आपल्याकडे जर आणायचं असेल तर त्याला काहीतरी नाद दाखवावा काय दाखवावं लागतो त्याला नाद दाखवायला किंवा गाणं तरी म्हणावं लागतं काहीतरी वस्तू देऊन त्याला नादवावं लागतं आता वर्चस्व का दाखवायचं मोठं कार्य का दाखवायचंय समाज आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी ती अनुभूती येण्यासाठी आणि तो भाव प्राप्त होण्यासाठी आपल्याला वर्चस्व दाखवायचंय पण इथं सांगतात जन चाललेले उफराटे नाही जाणत खरे आणि खोटे जन उफराटे चालतं आणि खऱ्या खोट्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही सगळ्या गोष्टींची प्राप्ती होण्यासाठी अनुभव येण्यासाठी महाराज सांगतात काय करा ईशियाचा आयुष्याचं मार्गदर्शन करा म्हणून सांगतात मार्ग लावून गेले आणि दयागिरी अरे देण्याची पद्धत चालू जातात न पडे गुंता सोडायचा असेल तर जे त्याच्यामध्ये तरलेले आहेत त्यांचा विचार करा मग वासनाच्या रूपामध्ये गायीने मध्यस्थी एक टाकला कोण वत्सरूपी कृती ब्रह्मासी जाय तिला डायरेक्ट श्रीसागर विष्णूकडे जाता येत नव्हतं निरोबरायला देव घेतला गुरुची काय करत होती आमचा मोकाट कार्यक्रम चालू आहे मोकाट सुसाट त्याला काहीच नाही विचार करा वासनाच्या रूपामध्ये गेली भगवान परमात्म्याने सांगितलं
घाबरू नका, भिवू नका. गोकुळामध्ये मी अवतारला येणार आहे, दुष्टांचा नाश करणार आहे आणि सज्जनाचं रक्षण करणार आहे. आता बारीकाने विचार करा, गोकुळ तेव्हाच जाऊ द्या, तेव्हाचा कृष्ण जाऊ द्या, तेव्हाचं वृंदावन जाऊ द्या, आता इथं गोकुळ आहे. पंचतत्वाचं गोकुळ ह्या गोकुळावरती अवतार आलेला आहे. या गोकुळामध्ये अहंकार नावाचा अंश आहे, बुद्धिरूपी सीता आहे आणि आत्मारूपी कृष्ण आहे. जोपर्यंत ह्या पंचतत्वाच्या देहरूपी गोकुळामध्ये आत्मारूपी कृष्ण अवतारला येत नाही, तोपर्यंत ह्या गोकुळामध्ये आनंद उत्सव साजराच होऊ शकत नाही. विठाला शास्त्रों के तो बात है, पण कोणाच्या हात आहे? संतों के हात आहे. शास्त्रामध्ये वर्णन आहे, हरिग्रंथ किती पाठ करा तुम्ही, खडकाव घसून उगावून प्या, पण जोपर्यंत संतांची कृपा होत नाही, साधूची कृपा होत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये जीवन बसू शकत. मग संत म्हणजे काय, साधू म्हणजे काय? साधू म्हणाले कोणाशी, संत म्हणाले कोणाशी? ऐकतो का आम्ही संतांचं? ऐकतो का आम्ही? अजिबात नाही. वेळच बसत नाही. इथं खैऱ्याला थाळा नाही, सध्याला तेव्हाही नव्हता आणि आता सुद्धा नाही. मग आता विचार करा, त्या काळातली स्थिती होती. गोकुळामध्ये वावरत असताना उपजीविकेचं साधन आहे, कुटुंब आहे, प्रपंच आहे. आपली सुद्धा ती स्थिती, आपली काय वेगळी आहे? फक्त त्या काळामध्ये गाय वापरायची जास्त, हजार हजार, शंभर शंभर, 500 एका धान्याकडे गाय असायची नाही का? आता सुद्धा आपल्याकडे सुद्धा ती स्थिती आहे. पण काय व्हायचं त्या काळामध्ये? जसं शास्त्रामध्ये भक्तीच्या 2 वाटा सांगितल्या, आयुष्य आधी दोन्ही वाटाने, एक उजू एक आघेटा. तसं आपल्याला 2 वाटा आहे, भक्तीचे आहेत आणि पाप आणि पुण्याचे आहे, सात्विक कर्म आणि नास्तिक कर्म. आपण कुठल्या मार्गावरती अवलंबून आहे त्याच्यावरती ही प्राप्ती. त्याला माऊली पुरावा देतात. पूर्वी जन्मी सुकृती थोर केली, ती मजाजी फळास आली, भाग्याचा उदय ते हे जोडे. ज्याच्या भाग्यात असेल पहिला मुद्दा, किंवा जो भाग्यात बदल करील दुसरा मुद्दा, आणि जो संगीत बदल करील तिसरा मुद्दा. म्हणून सांगता, संगत करो सज्जन की तो बढ़ते बढ़ते जाए, आणि संगत करो गधे की तो दो लाता खाए. वैष्णव पदापर्यंत पोहोचतो, पण खळाची संगत आली का 2 दिवसात बिघडतो. नको नको यांचे कीर्तनच नको, हा महाराजच नको, चांगले बिघडतात भाऊ. हे सोपं नाही टिकावणं, हे चित्तात राहणं एवढं सोपं नाही. मग आता चांगला बारकाईने विचार जर केला, संगत सज्जनाची पाहिजे, आस्तिक कर्म नास्तिक कर्म. मग त्या काळामध्ये दही दूध लोणी व्यापार व्हायचा. तेव्हा व्यापार आजही आहे, व्यापार त्या काळामध्ये होता. पण मला सांगा, गोकुळामध्ये वावरणारे सगळे गोकुळवासी दही दूध लोणी सगळा व्यापार, दही दूध लोणी कुठं जायचे? मी काही जसा आता घोटीचा बाजार आहे, आता कुठला बाजार आहे? घोटीचा बाजार आहे. त्या काळामध्ये कुठला बाजार होता? मथुरेला जायचे, मथुरेला बाजार होता, मथुरेला विक्री करायचे. काय अनेक जवळमध्ये वर्णन आलेलं आहे, जरी तू विक्रा म्हणलं का मथुरा. आता बाळकेने चांगला विचार केला, मथुरेला दही दूध घेऊन जायचे, द्यायचे कोणाला? कोणाला विकायची? व्यापारी कोण होता तेव्हा तिथला मोठा? अरे कंस हा व्यापारी होता. सगळ्या कंसाला विकायचे आणि कंसाला विकल्याच्या नंतर कंसाकडले सगळे राक्षस बलाढ्य झाले. बलाढ्य आजही आपला मूर्खपणा आहे, आपणही लय मोठे मोठे राक्षस बलाढ्य केले ना. कोण 10,000 देतो, कोण 5,000 देतो, कोण 2,000, कोण म्हणतो सत्याचे आखी बदलली. मी असं दान करतो, मी तसं दान करतो. म्हणजे बघा, बरेचसे भक्त आहेत, बरेचशा गवळणी आहेत, पण त्या मथुऱ्यासारख्या आजही राक्षसांकडे विकायला चालू. राक्षसांची संगत, राक्षसांच्या बाजूला आजही बरेच गोकुळवासी, म्हणून गोकुळामध्ये आनंद होत नाही आणि तिथं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या काळामध्ये सुद्धा गोकुळवाशांना असं वाटत होतं का कंस हाच आमचा दाता आहे, हाच आम्हाला सुख देऊ शकतो. पण वास्तविक पाहता सुख देणारी अवस्था फार वेगळी.
काय फार वेगळी होती. आपला तो एक देव करून घ्यावा ते नेमिना जीवा सुख नव्हे किंवा सुख वसे ह्याची काही बहु पायी संतांच्या देव ही गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये नव्हती. आजही आम्ही देवाचं कार्य करतोय पण देव ही गोष्ट आमच्या चित्तात नाही. मग आता सगळं देवाच्या बाजूला जाता कोणाच्या बाजूला जात होते? कंसाच्या बाजूने. दुःख का होतं? कंसाच्या बाजूने. आज आपण कर्माच्या बाजूने जा जीवनामध्ये दुःख आहे किंवा सत्याची लढाची संगत धरा जीवनामध्ये दुःखाचं आहे पण सत्याची संगत धरा जीवनामध्ये सुख आहे. भगवान परमात्म्याची अनुभूती घ्या. देवाच्या बाजूने जा जीवनामध्ये सुख आहे पण आपण कुठल्या बाजूने जातो त्याचा रिझल्ट आपल्याला काय येतो त्याच्यावर अवलंबून आपल्या सुखाची दुःखाची विषय आहे. गली गोळामध्ये कीर्तन काढाय गली गोळामध्ये गायले काय कमी आहे का? पण सगळ्यांनी 100% सांगावा का सुख आहे बा आहे का? त्यांना सांगावं लागलं जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुझं सुख. अरे आता तर खरं रामराज्य पाहिजे ना भाऊ. किती मोठे मोठे महाराज किती मोठे मोठे सत्य किती काय रामराज्य पाहिजे त्या काळात वर्णन करतात. आले रामराज्य काय उन्या पास दैनी घेई पिक गाडी ओढल्या बसी. त्या काळामध्ये पाऊस हा टायमिंगवर पडायचा आहे. खतनं मारता पिक इतके जोरात यायचे माझ्या डोळ्यासमोर मला आठवते. आता खत मारता पिक येत नाही आणि जरी आले तरी हायब्रिड ते शरीराला पोषक नाही अनेक रोग निर्माण करतात. अनेक डुप्लिकेट तयार झाले. सगळं डुप्लिकेट झालं. फार्माचा डुप्लिकेट गव्हार डुप्लिकेट शेती डुप्लिकेट सगळं डुप्लिकेट झालं. आव्हानाशिवाय कार्यक्रम लागत नाही. मग त्या काळामध्ये गाई म्हशीला इतकं दूध होतं इतकं दूध होतं. आता किती खाया घरात चांगला म्हशी आपण सुख त्या काळामध्ये होतं. मग आता का नाही? कीर्तनाला आता आहे प्रवचन आता आहे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या मागचं कारण एकच का खऱ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आणि अनुभूती जीवनामध्ये नाही. विचार जर केला तर गोकुळ ते जाऊ द्या वृंदावन ते जाऊ द्या पुरुषोत्तम ते जाऊ द्या तर वास्तविक पाहता महाराज सांगतात ते ह्या पंढरीची घडे खळा पाझर लोकड. वास्तविक पाहता पंचतत्वाचं गोकुळ आहे आणि ह्या पंचतत्वाच्या गोकुळामध्ये आत्मारूपी कृष्ण अवतारला आला का क्रोध रूपी कंसाचा नाश होतो. एकदा क्रोध रूपी कंसाचा नाश झाला का इंद्रिय रूपी गवळणी सुखी होतात आणि एकदा इंद्रिय रूपी सुखी झाल्या हा कृष्ण गोकुळामध्ये अवताराला आला का मग कृष्णाचं काय परिवर्तन होतं आपण त्याच्या पहिल्या चरणात. कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळामध्ये अवतारला आल्याच्या नंतर कंसाची सत्ता जाते कृष्णाची सत्ता गोकुळावरती होती. एकदा परिपूर्णत्वाला तो कृष्ण अवतारला आला तर कंसाने किती रिकामे उद्योग करू द्या अजिबात नाही. तो साधक एकदा वैष्णव स्वरूप झाला तीर्थ संतान करे आपण असा ते करती
नाही काळवीर. आणि जो परिपूर्णत्वाला गेला, ज्याला परिपूर्णत्वाला गोकुळाचं सुख प्राप्त झालं, त्याची अवस्था जसा मुंगळा फुलाला चिटकावा मूर्ख तू कल्पना मागे घेत नाही. काय ज्याला ती परिपूर्ण अवस्थाची अनुभूती आली नाही, त्याची धनसोड राहते. कधी इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं. काय त्या गंधमाधन नावाच्या वानराचं नाही का उदाहरण देतात. त्या राक्षसाने पकडलं होतं आणि म्हणे ही रावणाचा आहे असं म्हणतो. तो म्हणे जान जाय देखील वचन ना जाय. अरे ज्या महात्म्याने तुझ्यावरती कृपा केली, ज्या महात्म्याने तुझ्यावरती कृपा केली, एवढं अनुभव तत्व ज्ञान तुझ्या हातामध्ये दिलं, जे त्या काळामध्ये फक्त अर्जुनाला सांगितलं, तो आनंद फक्त अर्जुनाला प्राप्त दिला, तो तुला सहज भेटलेला आहे. तू त्या महात्म्यांना डावलून तू जर रावणाचा म्हणत असेल तर तुझ्या जीवनाला तुझ्या कार्यान कर्तृत्वाला उपयोग आहे. हो, म्हणून वास्तविक पाहता जे तत्व मिळालं तेवढं सोपं नाही. आपण आपली वृत्ती ढासळता कामा नाही. आपल्याला संगत करायचंय का ह्या गोष्टीमध्ये गोवण्यासाठी, इथं आणण्यासाठी आपल्याला पेटाला सुद्धा जवळ करायचंय. पण का हा विषय समजून घेत असेल तर, हा विषय जर पटत नसेल तर तो किती मोठा असेल तर तिकडेच आहे, काही गरज नाही. मग बाहेरचा विचार जर केला, भगवान परमात्मा तुकोबाला आनंद उत्सव साजरा करत असताना गवळणींचा फक्त पुरावा देतात, गवळणीची फक्त झाडं देतात, पण वास्तविक पाहता गोकुळाचा आत्मा अनुभव हा खूप वेगळा आहे. इतका वेगळा आहे का त्या काळामध्ये गोकुळामध्ये आनंद होता, आजही गोकुळामध्ये आनंद आहे. विचार करा, आपण वर्षभर या गावामध्ये जातो, वर्षभर, पण त्या वर्षभराच्या दिवसाचा तुम्ही विचार करा आणि या कालपासून आजच्या ह्या 2 दिवसाचा विचार करा, तुम्हाला काय बदल झाला. वास्तविक पाहता असं वाटतं की हे कार्य दररोज असावं. कसं असावं? दररोज असावं. वास्तविक पाहता तो आनंद आता आपल्याला देवळे गावात काढला जातो. दररोज आनंद आहे, दररोज गोकुळातलं सुख आहे. म्हणजे वास्तविक पाहता काहीतरी भाग्य आहे. आणि खऱ्या अर्थानं पूर्वी आपल्या संप्रदायाची कळस किंवा मूळ जे आहे ते म्हणजे देवळं गाव आहे. पहिला वैष्णव मेळावा देवळे गावामध्ये, आणि खऱ्या अर्थानं श्रीपाद बाबांची विशेष कृपा आहे त्या गावावरची. वास्तविक पाहता हो फक्त नांदगाव असेल, नंतर हा बाकीचा विस्तार आम्ही नंतर आलो, काही ज्ञात नाही. पण वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं साधूची जिथं कृपा झाली ना, आता आपल्याला जरी वाटतं की आम्ही करतो, पण आपण निमित्त आहे, कुठंतरी ईश्वर कृपा किंवा साधू कृपा असेल तरच या गोष्टी घडतात. तुम्ही आम्ही फक्त निमित्त, आम्ही करणारे कोणीच नाही. आणि ती कृपा आपलं कार्य आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून ठेवणं किंवा पुढच्यांना सुद्धा तोच निरोपण देणं, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं त्या गोकुळातला आनंद आज आपल्याला इथं पाहायला मिळतो. असं वाटतं दररोज असावं हे सुख, हा आनंद हे दररोज असावं. म्हणून विचार करा, ते गोकुळातलं सुख जाऊ द्या, हे खरं सुख आहे का? पण हे सुख कोणामुळं, कशामुळं? वास्तविक पाहता ते फक्त भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय. तुम्हाला चांगला अनुभव आहे, तुम्ही गायांचा मेळ घालायला पाहता, पण त्याच्यात काही आजलेली गायी आहेत त्या अशा व्यवहारात करतात आणि त्या जमून त्या नाव नाही काय. पण आपण काय ते वाईट मानायचं? शेवटी त्या गायी कोणाच्या? कृष्णाच्या. फक्त एकच, कुठलाही कार्य करत असताना या खोडकर गायीच्या हातात कार्य द्यायचं. सत्ता जर टिकवायचा असेल, मेळावा जर टिकवायचा असेल तर गायी तर जाणत्याच लागते. कोणाच्या हातात दिलं का कार्यक्रम झाला? पण ह्या गायीचा ह्या खोडकर गायी पत्या गायी त्या नाही, ह्या गायी, आणि त्या गायी आजही आपल्याला अनुभवता येतात ह्या गोकुळावर. म्हणून त्या काळातही कृष्णाने प्रयत्न केला आणि कृष्णाचा आजही प्रयत्न चालू आहे, गायी एकत्रित यावं, यांचा गोपाळ एकत्रित यावं आणि काला एकत्रित. पण ह्या आज्ञामृती गायी, हे आज्ञामृती गोपाळ खऱ्या अर्थाने नाही. म्हणून आपण एकच याच्यामध्ये शिकायचं, एकच बोल घ्यायचं का नाम चिंतन साधना कार्य कर्तृत्व करत राहा, नाम नामाचं काम करणार आहे. पण आपण आपल्या चित्तावरती, म्हणून तुमचे लोक सांगायचे किंवा श्रीपाद बाबा सांगायचे का बाबा मला विसरला तर चालेल, काय सांगायचे, पण नामाला विसरू नको. म्हणून बातमी सांगतात विसरू नको
खऱ्या काल्याचं सेवन आपल्या जीवनामध्ये उतरवलेलं आहे का आशा केलेला आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सगळ्यांना एकत्रित केलं आणि आपल्या पाप पुण्य कर्माच्या शिबिरा एकत्र केल्या. कुठल्या पाप पुण्य मुस्लिम शिबिरा एकत्रित करून आणि एकत्रित केल्याच्या नंतर